अंजनीपुत्र हनुमान सेवाभावी संस्थेच्या वतीनं हनुमान जयंती दिनाच्या निमित्तानं मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। एपेक्स हॉस्पिटल, मातृश्री गंगूबाई संभाजी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं कोपरी भागातील हनुमान मंदिरात झालेल्या आरोग्य शिबिरात सुमारे 40हून जास्त विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या। नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळालेल्या आरोग्य शिबिरात दीर्घायू नेचर क्युअर सेंटर तर्फे ॲक्युपंक्चर आणि चुंबकीय चिकित्सेनं अनेक रुग्णांवर उपचार करण्यात आले। तर संस्कार सेवा संस्थेतर्फे मोफत नेत्र तपासणी आणि अल्प दरात चष्मे देण्यात आले। यावेळी संस्कारतर्फे ईसीजी, रक्तदाब चाचणी, रँडम रक्त तपासणी, वाढता वजन तपासण्याही करण्यात आला। शिवसेना ठाणे पूर्व विभाग संघटक रमाकांत पाटील, उपमुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, कोपरी पाचपाकडी विधानसभेच्या संघटिका मालती पाटील यांनी हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। सेवाभावी संस्था यामार्फत मला असं वाटतं की आज बऱ्याच वर्षापासून कोपरी गावात मला वाटतं हनुमानजयंतीचा कार्यक्रम हा सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक विविध प्रकारच्या कार्यक्रमाने आपण साजरा करत असतो। सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे हा कार्यक्रम साजरा करताना वर्षभर वाट पाहत असतात, कारण जे आरोग्य शिबिर आहे हे आरोग्य शिबिर भव्य आणि दिव्य ज्या बॉडी पार्ट्स म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपल्या शरीरात जेवढे बॉडी पार्ट्स आहेत त्या बॉडी पार्ट्सवरती जेवढे पण आपल्याला मला वाटतं डोळ्यांपासून जेवढे अवयव आहेत तेवढ्यांची जी तपासणी आहे तेवढ्यापासून सगळं आजचं शिबिर जे आहे ते तपासणी जे आहे ते मला वाटतं सकाळपासून चालू आहे, दुपारपर्यंत चालू असतं। आमचे नितीन दादा मला असं वाटतं की गेल्या वर्षी त्यांचं मी शिबिर बघितलेलं आहे। त्यांचा कार्यक्रम नुसतं ठाण्यातच नाही तर मला वाटतं पुण्यापासून सगळ्याच ठिकाणी आहेत, पूर्ण महाराष्ट्रभर ते शिबिर आज जाते आणि मला वाटतं ते नितीन दादा पूर्ण शहरात किंवा स्टेट लेवलला नाही तर पूर्ण घराघरात लोकांच्या केलेले आहेत। कारण की एखाद्या घरात एखाद्या ठिकाणी किंवा कुठल्या जिल्ह्यात कुणाला काय प्रॉब्लेम असेल तरी मला असं वाटतं की नितीन दादा तिथे स्वतः जातात, स्वतः त्यांच्यासाठी ते काम करतात आणि मला वाटतं स्वतः एखाद्या वेळेला औषध असेल, सायकल असेल, दिव्यांगांचं काम असेल तर मला वाटतं स्वतः ते काम करत असतात। माझे मिस्टर रमाकांत पाटील आणि मला वाटतं आमचे गुरुवर्य ह इंदोरे महाराज आणि आमचे खासदार आज मस्के साहेब तसंच मंगेश चिवटे साहेब आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला असं वाटतं की आपण बोलताना काहीतरी त्यांचं पण नाव ते नरेश दादा आपले मला वाटतं ही एक टीम तयार झालेली आहे आणि ही टीम अशी आवश्यकता आहे, कारण का हल्लीच्या काळात आपण मला असं वाटतं की बॉडीसाठी किंवा अवयवांसाठी आपण इतरांसाठी सगळ्यासाठी काही करत असतो, अनेक कार्यक्रम बघत असतो।